श्री स्वामी समर्थ. आर्थिक चणचण असो व नोकरीच्या अडचणी, एवढूसा गुळाचा खडा बदलेल तुमचं भाग्य. सध्याचं युग कलियुग आहे असं आपण अनेकदा थोरा मोठ्यांच्या तोंडून ऐकतो. अशातच सध्या आपल्यापैकी प्रत्येकावर सोशल मीडियाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. अशातच सध्या अनेक गोष्टींचं पाश्चिमात्यीकरण होत असल्याचं पाहायला मिळते. आजकालचा जमाना जाहिरातींचा आहे, त्यामुळे आधी कोणत्याही शुभ प्रसंगी गुळाच्या खड्यानं गोड केलं जाणारं तोंड आता चॉकलेटनं गोड केलं जातं. आजही कधीकधी घरातील थोरा मोठ्यांकडून गुळाच्या खड्याचं महत्त्व आवर्जून सांगितलं जातं. कोणत्याही शुभ प्रसंगी गुळाचा खडा हातावर देऊन तोंड गोड करण्याची परंपरा आहे. गुळ खाण्यास गोड तर आहेच, पण याच गुळाचे अनेक आरोग्यदायी गुणधर्मही आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, तुमचं आरोग्य सुधारवणारा हाच गुळ तुमचं भाग्य उजळवण्यासाठीही तुम्हाला मदत करेल. एवढूसा गुळाचा खडा तुमचं भाग्य उजळण्यास मदत करेल. छोट्याशा गुळाच्या खड्याने तुम्ही तुमचं नशीब चमकवू शकता. तुमचं लग्न जुळवताना अडचणी येत असतील किंवा नोकरीसाठी घरोघरी भटकूनही रोजगार मिळत नसेल, आर्थिक चणचण, अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही गुळाचा वापर करू शकता. पण कसा, जाणून घेऊयात. सूर्य मजबूत करण्यासाठी. तुमच्या पत्रिकेत सूर्याचा प्रभाव कमी झाला असेल तर तुमच्या दिवसाची सुरुवात दररोज गुळाचा खडा खाऊन त्यावर थोडंसं पाणी पिऊन करा. त्यासोबतच रविवारपासून पुढचे 8 दिवस 800 ग्रॅम गहू आणि 800 ग्रॅम गूळ मंदिरात जाऊन देवाला अर्पण करा. तुमच्या राशीतील सूर्याचा प्रभाव वाढण्यास मदत होईल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी. आर्थिक चणचणीनं ग्रासलंय, मग तुमची मदत करेल गुळाचा खडा. यासाठी एक छोटासा गुळाचा खडा घ्या. लाल कपड्यात एक नाण्यासोबत बांधा. त्यानंतर तुमच्या देवघरातील लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून द्या. दररोज याची विधिवत पूजा करा. 5व्या दिवशी देवीची आराधना केल्यानंतर देवघरात ठेवलेला गुळाचा खडा घ्या आणि तुमच्या कपाटात, तिजोरीत किंवा तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल तिथे ठेवून द्या. कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी. डोक्यावरचा कर्जाचा बोजा वाढला असेल तर एका पिवळ्या कपड्यात 7 हळकुंड आणि छोटासा गुळाचा खडा घेऊन बांधा. त्यानंतर तुम्ही जिथे पैसे ठेवता तिथे हे ठेवा. 21 दिवसांनी हे वाहत्या पाण्यात सोडून द्या. असं केल्याने डोक्यावरचा कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. लग्न जुळत नाही, मग हे करा. लग्नासाठी योग जुळून येत नसेल तर गुळाच्या खड्याचा उपाय करू शकता. यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठामध्ये थोडासा गूळ, तूप आणि हळद एकत्र करून गाईला खायला द्या. जवळपास 8 गुरुवार असं केल्यानं लग्न जुळताना येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लवकरच लग्नाचा बार उघडेल. नव्या नोकरीसाठी. नव्या नोकरीच्या शोधात आहात, पण काही केल्या नोकरी मिळत नाही, मग इथेही तुमचं भाग्य उजळवण्यासाठी गुळाचा खडाच तुमची मदत करेल. यासाठी एक चपाती किंवा भाकरी गाईसाठी बाजूला काढा. त्यासोबत गुळाचा खडा खायला द्या. असं दररोज केल्यानं काही दिवसातच तुमचा नोकरीचा शोध थांबेल. भरघोस पगाराची नोकरी तुमच्या पदरात पडेल. श्री स्वामी समर्थ.